लागले त्याला भक्तीचा आनंद तारे भावाचा नाता जीवा भावाचा। धन्यवाद, थँक्यू कुंदन गरत। वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। सफाळे प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं मध्ये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा आपण पाहतोय 75,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। द्वितीय पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। तृतीय पारितोषिक आहे 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ पारितोषिक आहे 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। ही स्पर्धा 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये नूतननगर माकणे सफाळेच्या मैदानावरती अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। 16 संघ 16 संघांचे संघ मालक या ठिकाणी मात्र वाट पाहत होते की 14 फेब्रुवारीचा दिवस हा कधी उजाडेल आणि आजचा दिवस आपण पाहिला तर अगदी स्तुतीसुमन उधळवणारा हा दिवस। कारण की आमचे आयोजक आपण पाहत आहेत, मनीष गावड असतील, कौस्तुभ पाटील आहेत, त्यानंतर महेंद्र भोईर, त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण पाहत आहेत। प्रत्येक खेळाडूची जशी काळजी घेतली आहे तशीच आलेल्या प्रत्येक मान्यवरांची देखील आपण दखल या ठिकाणी घेताना पाहिलेत। संस्कृती आपली मात्र जपत प्रत्येकाचं आगत आणि स्वागत देखील या ठिकाणी मात्र केले गेलं। चला सुरू असलेल्या मॅच कडे देखील आपण वळणार आहोत, जिथे दोन संघ आपल्याला समोरासमोर खेळताना दिसत आहेत। दोन्ही संघाचे संघ मालक हे माकण्यामधलेच आहेत। एका बाजूला GT11 माकणे अर्थातच गौरव तरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूला भूपेश गावड क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आता फलंदाजी करताना आपण पाहतोय तर आपल्याला GT11 माकणे हा निश्चितपणे पाहायला मिळेल। 57 धावा क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाने जमवल्या होत्या। 58 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं। आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल त्याकरिता दोन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आहेत कामेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील आपण पाहू शकाल महेश। षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजी मार्कवर मृदुल। षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजी मार्कवर मृदुल। पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट। पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला साऊंड बॅटमन आला, अगदी चांगल्या पद्धतीने चांगलं टायमिंग साध्य केलं। मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, थोडासा लेझीनेस या ठिकाणी पाहायला मिळाला। इथून मात्र चुका करून चालणार नाहीये, तुम्हाला प्रत्येक चेंडू योग्य पद्धतीने अडवायचा आहे। कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे आजच्या लीग मध्ये, आजच्या दिवसामध्ये। यावरती मात्र भाकीत जी आहे ती देखील मगाशी वर्तवली गेली होती। आता जर आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती 2 धावा या जमवल्या गेल्यात। षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने या चेंडूला हेरलं, बॅकफुटला गेले होते आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं। हर्षल तरे मॅन फ्रॉम एडवन या ठिकाणी आपण पाहताय, चांगलं क्षेत्ररक्षण हर्षलच्या माध्यमातून झालं। आमचे मंडप डेकोरेटर्स दादा कुठेही असाल प्लीज आपण मनीष गावड यांची भेट घ्यायची आहे। या ठिकाणी पण पाहिलं तर चेंडू झालेले आहेत आतापर्यंत या षटकातील 2 धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 3। अतिशय चांगलं असं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय। यानंतर आजच्या शेड्यूल मधील मला वाटतं 2 मॅचेस या अजूनही बाकी आहेत, तेव्हा थोडंसं घाई प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक संघानं करणं गरजेचं आहे। खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं, कव्हर ड्राईव्ह निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळाला। बघा थोडंसं लेझीनेस क्षेत्ररक्षकाकडनं झाला आणि त्याचाच फायदा या दोन्ही बॅटरनी घेतला। आणि यावेळेस आपण पाहिलं तर महेशने देखील आपलं वैयक्तिक खातं उघडलं, 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 5। मात्र काय जबरदस्त स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत। हर्षल तरे तिथे चेंडू खाली येतोय, कुठलीही चुकी करणार नाहीये, चांगलं असं जजमेंट। आणि यावेळेला चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा जाते विकेट। पालघर जिल्ह्याचे हायलाय फेमस माकणे आमचे गाव। सफाळे शहराचे हायलाय फेमस माकणे आमचे गाव। त्या माकणे गावात गाजते आमच्या भूपेश भाईचं नाव। त्या माकणे गावात
बाट गाजते धन्यवाद डीजे थँक्स. बघा मित्रांनो, तुम्ही जास्त वेळ तिथे घेऊ नका. या अगोदर देखील आम्ही प्रत्येक वेळेला मात्र म्हणत असतो की 25 मिनिटं ही तुमच्याकडे आहेत 5 षटकं हाताळण्याकरता. जर त्याच्या पुढे तुम्ही 5 षटका हाताळण्याकरता 26वा मिनिट जर लागला तर निश्चितपणे इथून मात्र तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. आणि या अगोदर देखील ती सूचना मात्र AB11 विरुद्ध आम्ही केली होती. तेव्हा प्लीज या गोष्टी, या सूचना तंतोतंत पालन करणं हे खूप महत्वाचं आहे. इथे जर आपण पाहिलं, पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय तर तेजस आता नव्याने दाखल झालेला आहे. 4 चेंडू झाले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 5. गडी बाद झालेला आहे 1. तेजस मॅन फ्रॉम सफाळी आपण पाहतोय. NCC सफाळी या संघाकडनं मात्र खेळताना तेजसला बऱ्याच वेळा पाहिलंय. इथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूला शोधत राहिले आणि त्याचाच फायदा इथे मात्र तेजसने घेतला. 2 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 7. 58 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं. आपण पाहू शकाल प्रत्येक संघाचे मात्र स्टँड अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र बॅटची मोठी एज अँड कीपरच्या माध्यमातून अगदी चांगला झेल टिपला गेला. कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून तेजस गॉन बॅक टू द डगआउट. बादल बरसा बिजुली सावन को पानी जीसो मौसम तो जवानी हे मुठो मेरो नालोनी. डीजे थँक्यू. चला, नवीन बॅटर जास्त वेळ तिथे घेऊ नका. पुन्हा एकदा ताकीद आम्ही देतोय. 45 सेकंदाचा अवधी हा तुमच्याकडे आहे पॉपिंग क्रीज वरती स्थानापन्न होण्याकरिता. इथे जर आपण पाहिलं तर मृदुलचं षटक ही यशस्वीपणे पार संपन्न होत असताना आपण पाहिलं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा देखील पाहिल्या. 2 विकेट, 2 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला देखील पाठवलं गेलं. षटक क्रमांक 2 आता हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. हिमेश येतोय गोलंदाजी मार्कवर. बघा, पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर खूप महत्वपूर्ण षटक असतं. फलंदाजाकरता मुभा असते मोठे फटके खेळण्याची, धावा जमवण्याची. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मृदुलने त्याचं वर्चस्व सपशेल मात्र गाजवलं मैदानावरती. 2 विकेट मिळवले, 7 धावा दिल्या. पहिल्या षटक संपल्यानंतर आपण टायमर जर आपलं पाहिलं, मनीष निजाई टाइम किती झालं पहिलं षटक संपल्यानंतर? 5 मिनिटाचा अवधी झालाय. जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील पहिला बॉल फक्त हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं. कीपर मात्र स्वतः पुढे आले. चेंडूला मात्र उचललं गेलं आणि या एका धावेनंतर धाव संख्या धाव फलकावरती आता झाली आहे 8 धावा. दोन्ही संघांकरता खूप महत्वाची मॅच आहे आणि या मॅच वरती मात्र सर्व काही अवलंबून आहे. इथून जर आपण पाहतोय चांगलं क्रिकेट फलंदाजांना खेळणं हे मात्र अनिवार्य राहील, कारण की 58 धावांचा टार्गेटचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकला तर 8 धावा या धावफलकावरती झाल्या. त्याचाच अर्थ काय तर अजूनही तुम्हाला 23 चेंडू आणि 50 धावा बनवायच्या आहेत. 29 चेंडू आणि 50 धावा. इथे जर आपण पाहू शका स्विच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क हा झाला नाहीये. इथे जर आपण पाहू शकाल 22च्या माध्यमातून एक धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. कारण की आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल तर 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. कव्हरला देखील आपण पाहतोय, त्यानंतर मिड विकेटला देखील पाहतोय. लॉंग ऑनला हर्षल तरे स्वतः उभे आहेत. चांगला टप्पा इथे मात्र पाहायला मिळतो हिमेशच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये देखील हिमेशने चांगली कामगिरी केली होती आणि त्याची पुनरावृत्ती आता मात्र हिमेशच्या माध्यमातून देखील पुन्हा एकदा पाहायला मिळते. कर्णधारानं माझी निवड संघामध्ये का केलंय तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी आणि ती चांगली गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेस आपण पाहू शकलात तर हिमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विथ द बॅट 1 रन पाहायला मिळाली, त्यानंतर 22च्या माध्यमातून 1 धाव पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या बॉलवरती डॉटच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळालाय. षटकातील 4था बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढला, दिशा देण्याचं काम केलंय आणि यावेळेस आपण पाहू शकलात
गोलंदाज मात्र आपल्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करतायत आणि हे अपेक्षित असतं, कारण की गोलंदाज चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करतात आणि ते अपेक्षित असतं की क्षेत्ररक्षकाकडनं मला साथ मिळावी आणि ती चांगली साथ या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते. 4 चेंडू झाले, षटकातील 5वा चेंडू ऑन दी मार्क. ते मात्र सफल झालेत. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय गोलंदाजाने, ते चेंडूला मात्र हेरलं, खेळलं. मिड विकेटच्या दिशेला एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. इथे जर आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 11. चेंडू झालेत या षटकातील 5. पहिलं षटक देखील आपल्याला इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं होतं. 7 धावा मोजल्या गेल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि त्यांच्याच मृदुलच्याच पावलावरती पाऊल हिमेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हिमेश या षटकामध्ये 4 धावा मोजतोय. चांगली गोलंदाजी केली हिमेशने आतापर्यंत. षटकातील शेवटचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चांगली लेन स्विंग अँड अ मिस या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालंय आणि या डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती GT11 माकणे या संघाची धाव फलकावरती झाली आहे 2 गडी बाद 11 धावा. याचाच अर्थ आपण पाहू शकाल तर इक्वेशन कडे आपण लक्ष दिलं तर उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर चेंडू बाकी आहेत 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच डीजे. चला भूपेश गावड, पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की जास्त वेळ तिथे घेऊ नका फील्ड सजवण्यामध्ये. इथे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 11. 10.5 मिनिटं ही आतापर्यंत 9.5 मिनिटं ही आतापर्यंत लागली गेली आहेत. 9 मिनिटं 50 सेकंद झाले आहेत. जास्त वेळ तिथे घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणं हे गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती मृदुल, ज्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा मोजल्या होत्या, 2 महत्वपूर्ण विकेट ज्यानं मिळवल्या होत्या. तोच मृदुल पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवरती. फ्रॅटम ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू मृदुल घेऊन येतोय. पहिलाच बॉल यावेळेला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहताय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकाल तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. सफाळे प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. स्पर्धा म्हटली तर आयोजकांची मात्र धाकधुकी सुरू असते. स्पॉन्सर्ड गोळा करणं, मैदानाचं सपाटीकरण करणं, संघ मालकाची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते आणि त्याची सर्व जुळवाजुळव या ठिकाणी फॉर्म्स फिलअप करणं. त्यानंतर ऑक्शन होतात आणि ऑक्शन नंतर प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघामध्ये निवडला जातो आणि त्यानंतर आपण पाहता चांगलं क्रिकेट निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि यावेळेला गॅपमध्ये खेळलाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी बीमर करिता मात्र घेतली गेली आहे. सर अंपायर कॉल आहे की बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतलाय? अंपायर कॉल आहे, ओके. तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन की आपण बीमरच्या निर्णयाकरता इथे यायचंय. या ठिकाणी आपण पाहताय तर एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीसाठी निश्चितपणे येईल. यंगस्टार चषक माकणे 2024 ही स्पर्धा आपण पाहणार आहोत 28 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय 25,000, तृतीय 10,000, चतुर्थ 10,000 आणि 5वं पारितोषिक देखील 10,000 हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच मैदानावरती युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. यंगस्टार चषक माकणे एक चांगलं क्रिकेट निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंच आपण पाहतात ऑन स्क्रीन वरती आशुतोष व्यवहारे सर. बीमर चेंडू आहे किंवा नाही ते मात्र तपासतायत आणि निश्चितपणे आपण पाहतायत तर आशु सर आपला निर्णय.
आशू जर म्हणतायत की यस इट इज द फेअर डिलिव्हरी, योग्य पद्धतीत. यस फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच. फलंदाजाने जर आपण पाहिलं तर पाय कुठेतरी त्यांचा बँड झाला होता आणि त्याच कारणास्तव आपण पाहू शकाल दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. इथे जर आपण पाहिलं तर तंत्रज्ञानाचा वापर अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की युट्यूब आलं आणि युट्यूब नंतर खूप काही बदल हे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट कव्हरेज या प्रत्येक स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर आपण पाहिलं इक्वेशनचा विचार आता केला तर उर्वरित चेंडू बाकी आहेत 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडू आणि 42 धावा. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला समीकरण जुळवून खेळावे लागेल. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला मोठे फटक्यांमध्ये त्याचं परावर्तन हे तुम्हाला करावं लागेल. मृणाल आतापर्यंत 2 चेंडू या ठिकाणी मात्र हाताळले गेले आहेत. मृदुल आपण पाहतायत. पाहूया षटकातील तिसरा बॉल ऑन दी मार्क. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र जज करतायत आणि सुंदरसं जजमेंट या ठिकाणी आपण पाहतायत. पुन्हा एकदा विकेटचं झालं पतन. तिसरा विकेट तंबूच्या आश्रयाला परततोय. थँक्यू सो मच. इथे मात्र पुन्हा एकदा तिसरा फलंदाज आपण पाहू शकाल तर तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. इथे मात्र फलंदाजाला उभं राहणं क्रीजवरती खूप गरजेचं होतं. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं होतं, परंतु आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेत. पहिला गडी बाद झाला 5 या धावसंख्येवरती, दुसरा गडी बाद झाला 7 या धावसंख्येवरती आणि आता तिसरा गडी बाद झालाय 16 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आतापर्यंत झालेत मृदुल यांच्या षटकातील. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत मृदुलने हाताळली आहे. षटकातील चौथा बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र दिली आहे दिशा. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क. बिग वन षटकार. थँक्यू सो मच. काय सुंदर प्रकारे या फटक्याला खेळून काढलं. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्या चेंडूचा आढावा फलंदाजाने घेतला कौशलने आणि 6 धावा जमवल्या आपल्या संघाकरिता. एकदा षटकातील पुढील बॉल बॅकफुटला गेले होते. चांगल्या प्रकारे खेळले. या चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय. हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, फील्ड करतायत, थ्रो करतायत. 1 रन या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 23 धावा. थोडंसं महागडं असं हे षटक निश्चितपणे पाहायला मिळतं, कारण की पहिलं षटक आपण मृदुलचं पाहिलं होतं. 7 धावा मोजल्या होत्या. त्यानंतर हिमेशचं षटक पाहिलं, 3 धावा त्या षटकामध्ये हिमेशने मोजल्या होत्या आणि मृदुलनं आतापर्यंत हे तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहिलं तर 12 धावा मोजल्या, 1 विकेट देखील प्राप्त केली आणि या 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आणि या 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती GT11 माकणे या संघाची धावफलकावरती झालेली आहे 23 धावा. आता उर्वरित चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची GT11 माकणे या संघाला अजूनही आहे आवश्यकता.
थँक्यू डीजे. चला नो मोर टीम मीटिंग 16.5 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका. भूपेश गावड पुन्हा एकदा मी सूचित करतोय आपल्या संघाला की जास्त वेळ तिथे घेऊ नका. इथून जर आपण पाहिलं तर आता कुठेतरी समीकरण जुळून खेळावं लागेल. सिंगल अँड डबल्स या मात्र तुम्हाला जमवावे लागतील. संधी मिळेल त्यावेळेला डेफिनेटली मोठे फटके खेळा. आणि महत्व म्हणजे आता विकेट जर इथून जर गेला एखादा तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करताना गोलंदाजी करणारा संघ निश्चितपणे आपल्याला दिसेल. कारण की सद्यस्थितीला आपण पाहतोय तर 3 गडी बाद झालेत आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या आपण पाहू शकाल तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 23 धावा. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेंद्र. यावेळेस आपण पाहिलं तर षटकातील पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. मिड विकेटच्या दिशेला थोडंसं फंबलिंग इथे पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा स्वीकारत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा आपण या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 25 धावा. 17 चेंडू आणि जिंकण्याकरिता 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आकुट टप्प्याचा बॉल त्याला दिली दिशा. अप्रतिम चांगल्या प्रकारे बिग हिट षटकार. थोडा धीर घ्या रे आता ही बारी आमची. थोडा धीर घ्या रे थोडा धीर घ्या रे आता हाय बारी आमची. एवढी सोपी गोष्ट नाही बाबा. धन्यवाद. त्या उत्तुंग फटका इथे पाहायला मिळाला कौशलच्या बॅटमनना. आणि या 6 धावांनी धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31 धावा. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न ते मात्र एक मोठा फटका आला. त्यानंतर कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट हे खेळणं देखील तितकंच गरजेचं आहे. 8 धावा आतापर्यंत महेंद्र मोजतोय या ओव्हर मध्ये. इक्वेशनचा विचार आपण आता पाहिला तर 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडू 27 हे इक्वेशन. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल या ठिकाणी मात्र आखूट टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परावर्तन काही योग्य पद्धतीने झालं नाही हर्षल. तरी आपण पाहतायत अगदी चांगले एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थोडीशी दुखापत जरूर झाली आहे पण जोरदार टाळ्या निश्चितपणे झाले पाहिजेत हर्षलसाठी. चांगले एफर्ट्स इथे मात्र पाहायला मिळालेत. आणि या 2 धावांनी धाव संख्या आपण पाहतायत तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 33 धावा. बघा मैदानामध्ये फक्त खेळणं महत्वाचं नाही. तुमचं डेडिकेशन, तुमचं 100% एफर्ट्स, तुमची मेहनत, तुमची चिकाटी, तुमची जिद्द या सर्व काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्या हर्षलच्या माध्यमातून या वेळेला आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेला मात्र चांगला बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाहीये. आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 33 धावा. आता जर आपण पाहतोय तर पुन्हा एकदा समीकरण बदलताना आपल्याला दिसत आहेत 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा उंच हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदर जजमेंट. आणि इथे आपण पाहिलं तर कौशलच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. धन्यवाद. आतापर्यंतचा टाइम मॅनेजमेंट आपण पाहिलं. मनीष निजाई किती वेळ झालाय आतापर्यंतच्या 4 षटक पूर्ण झालेत. 20 मिनिटं आणि 30 सेकंद ही आतापर्यंत झाले. त्याचाच अर्थ तुमच्याकडे अजूनही 4.5 मिनिटाचा अवधी आहे असं निश्चितपणे म्हणावं लागेल ही 2 षटक हाताळण्याकरिता. तेव्हा थोडंसं स्पीडअप करा. पुन्हा एकदा मी विनंती करतोय कारण की आमचं क्लॉक जे आहे ते चालू आहे.
त्यानंतर कुठलंही आर्ग्युमेंट ऐकलं जाणार नाही. सातत्यानं आम्ही तुम्हाला लागणारी वेळ जी आहे ती मात्र सांगत असतोय. इथे जर आपण आता पाहतोय तर उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 25 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हिमेश. या अगोदर हिमेशला आपण पाहिलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा मोजल्या होत्या. तोच हिमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. लेग बाईसचे संकेत या ठिकाणी आपण पाहिलं तर अनिल वाघेला सरांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि या एका धावेने धाव संख्या आता आपण पाहू शकाल तर धाव फलकावरती झालेली आहे 34 धावा. 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता. मंडप डेकोरेटर कुठेही असाल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. ते मात्र चांगला बॉल खोलत टप्प्यात टाकलेला हा चेंडू आणि यावेळेला मात्र अगदी पॅड वरती आदळला आणि टोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून विकेट. आमचे मंडप डेकोरेटर कुठेही असाल तर प्लीज आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. थँक्स. नवीन फलंदाज आता 99 दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश आता आपण पाहू शकाल तर 99 दाखल होतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल तर गोलंदाज किमया साध्य करीत असताना निश्चितपणे दिसत आहेत हिमेश. पहिल्या बॉलवरती लेग बाईसच्या माध्यमातून 1 रन पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट जी आहे ती पाहायला मिळते. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती तयार हिमेश. एकदा चांगला बॉल फुलटॉस चेंडू होता. यावेळेला मात्र फक्त लेग लान्सच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलं. फाईन लेगच्या दिशेला चेंडू अगदी वेगाने जातो आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय SPL चौकार. 4 धावा. मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. थँक्स. सामन्याचं समीकरण जर आपण आता पाहिलं तर उर्वरित चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा काय क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सरळ फ्लॅट 6. षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. काय अगदी चांगला फटका महत्वाच्या क्षणी आलेला हा महत्वाचा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 44. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत असं निश्चितपणे म्हणावं लागेल आकाशने. 1 चौकार आकाशच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. 1 षटकार देखील पाहिलाय. आणि तोच आकाश आता मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमवत असताना आपल्या संघाकरिता. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाहीये कारण की प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न या ठिकाणी होता. या डॉट बॉलने पुन्हा एकदा समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची आहे आवश्यकता. 7 चेंडू आणि 14चं हे इक्वेशन. रोमांच अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे शेवटच्या ओव्हरचा थरार
आपल्याला अनुभवायला मिळेल फुलटॉस बॉल. इथे मात्र भीमर प्रकारचा चेंडू पंचांनी ते हेरलं आणि पंच म्हणतायत इट इज द नो बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू तुम्हाला 99 टाकावा लागेल. गोलंदाजानं मात्र काही क्षणाकरता डोक्यावरती हात लावले होते. हा चेंडू गेला कसा काय माझ्या हातातनं. इथे मात्र आता फ्री हिटची संधी फलंदाजाकरता उपलब्ध झाली आहे. आता या फ्री हिटचा कसा स्वीकार फलंदाजाकडनं होतोय हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. धाव संख्या जर आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 46. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र सफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. गोलंदाज स्वतः पुढे येत आहेत आणि यावेळेस आपण पाहू शकला तर 1 रन. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु बॅकअपला योग्य प्रकारे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. इथे जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 47 धावा. आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आहे आवश्यकता. थँक्यू सो मच. अगदी योग्य टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी मात्र राखलं गेलं. अगदी 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं इथे पूर्ण झाली आहेत. आता शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आकाश आणि आकाश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आकाश गावड आणि आकाश घरत. आकाश गावड स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल या शेवटच्या ओव्हर मधील घेऊन येतोय गोलंदाज मितेश. पहिलाच बॉल वरती केलंय सुंदर टायमिंगने. चेंडूचं स्वागत. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. बघा हे क्रिकेटचं तंत्र बदललं आणि त्यानंतर हे नवनवीन फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चौथ्या स्टंप वरती फलंदाज आले होते. त्यानंतर यॉर्कर करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न होता. फलंदाजाने योग्य पद्धतीने हेरलं आणि या 4 धावांनी धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 51. ते मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. यावेळेला मात्र आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने पुढे येतोय. चेंडूला उचलतोय, थ्रो करतोय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेनंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 52. उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हरचा थरार इथे अनुभवायला निश्चितपणे मिळेल. आता गोलंदाजावरती पूर्णपणे लक्ष असेल कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मितेश पुन्हा एकदा तयार. ते मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. यावेळेला मात्र आपण पाहतायत स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले होते. चांगला असा थ्रो आणि यावेळेस जर आपण पाहिलं कलेक्शन देखील योग्य झालं होतं, परंतु स्टंप वरती योग्य पद्धतीने फेकी झाली नाहीये आणि त्याचंच रूपांतरण या 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 54 धावा. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावांची गरज. काय रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि हीच खरी मजा आहे सफाळे प्रीमियर लीगची. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे, कारण की चेंडू 3 बाकी आहेत आणि धावा या बनवायच्या आहेत 4. 3 चेंडू 4 धावा हे समीकरण आहे समोर. मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थोडंसं फंबलिंग या ठिकाणी मात्र झालं
आणि त्याचाच फायदा फलंदाजांनी घेतला आणि यावेळेला मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आता चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर यावेळेला मात्र सुपर ओव्हर निश्चितपणे पाहायला मिळेल. माफ करा, 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 धावा. काय जबरदस्त इथे मॅच पाहायला मिळते. तर मात्र दोन्ही संघातील संघाचे संघ मालक मात्र फिंगर्स क्रॉस करून बसले असतील, देवाचा धावा करत असतील, कारण की शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली झुंज. इथे मात्र हा चेंडू गेलेला आहे डॉट. आता एक चेंडू, शेवटचा बॉलचा थरार. SPL ची रंगत या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. इथे जर एक धाव फलंदाजानं काढली तर सुपर ओव्हर पुन्हा एकदा निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. शेवटचा डॉट बॉल येईल का की फलंदाज 2 धावांनी विजय संपादित करेल. एक चेंडू आणि या वेळेला आपण पाहू शकाल तर 2 धावांची आवश्यकता. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 56. ते मात्र गोलंदाज जितक्या दडपणामध्ये आहे, फलंदाज देखील त्याच दडपणामध्ये असणार आहे. ते मात्र डिफेंड केलं जाईल का गोलंदाजाकडनं की फलंदाज या शेवटच्या बॉलवरती विजयी धाव मात्र जमवेल. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. GT11 माकणे विरुद्ध सोनावे इंडियन्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल, हिअर वी गो. शेवटचा बॉल यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळले. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. हर्षद थोडीशी घाई केली आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहू शकाल तर विजयी धाव इथे मात्र परिपूर्ण केली गेली आणि विजयी ठरलेला संघ इथे आपण पाहू शकाल GT11 माकणे. आणि इथे जर आपण पाहिलं, मी याअगोदर देखील म्हटलं होतं की या सामन्यावरती खूप काही गोष्टी या अवलंबून आहेत आणि हे दोन्ही संघ आजच्या दिवसात सफाळा प्रीमियर लीग 2024 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला निश्चितपणे दिसत आहेत. चला, हँडशेकची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. आमच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आमच्यापर्यंत माहिती अशी येते की आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले संघ जर आपण पाहिले तर आतापर्यंत क्वालिफाय झालेला संघ आपण पाहतोय तर सोनावे इंडियन्स हा संघ क्वालिफाय होतोय आणि GT11 माकणे हा संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच करण या 44 धावांची सुंदर अशी खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅच करण या ठिकाणी मात्र ठरलेत. चला, त्याचबरोबर दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आपण इथे यायचंय. GT11 आणि सोनावे इंडियन. चला, लगेच फास्ट आपण टॉस करणे करता यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरलेत कारण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता करण यायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कर्णधार देखील लगेच पुढे यायचं आहे. संजयजी तरे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी मात्र दिला जातोय. करंट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता आपण पुढे यायचंय. करण हरला ना, मी तेच सांगतोय त्याला. करण कसं काय सांगतोय तो? जीटी मध्ये तेच मी म्हणतो, करणचं नाव कसं सांगतोय.